मतदार याद्यांचे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR 2024 ते 2002 च्या यादीशी होणार मॅपिंग। मुंबई प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आता विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम SIR 2024 राबवण्यात येत आहे। या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सन 2024 मधील मतदार यादीतील मतदारांची तुलना थेट सन 2002 मधील मतदार यादीशी केली जाणार असून त्यांचे मॅपिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मॅपिंगचे स्वरूप काय असेल? या मोहिमेअंतर्गत 3 महत्त्वाच्या स्तरावर मतदारांची पडताळणी केली जाणार आहे। 1. थेट मॅपिंग 40 ते 100 वर्षे वयोगट, ज्या मतदारांची नावे 2002 आणि 2024 या दोन्ही याद्यांमध्ये आहेत, अशा 40 ते 100 वर्षे वयोगटातील मतदारांचे थेट मॅपिंग केले जाईल। 2. प्रोजनी मॅपिंग 18 ते 39 वर्षे वयोगट, तरुण मतदारांचे मुलगा, मुलगी, नातू, नात, त्यांचे वडील किंवा आजोबा यांच्या नावाशी रक्ताचे नाते जोडून मॅपिंग केले जाईल। 3. स्वयंप्रोजनी सेल्फ प्रोजनी, ज्यांचे नाव 2002 च्या यादीत नाही परंतु ते त्या भागाचे रहिवासी आहेत, त्यांचे मॅपिंग विशेष नियमांनुसार केले जाईल। पुरावे सादर करणे आवश्यक। ज्या मतदारांचे किंवा त्यांच्या पालकांचे नाव 2002 च्या यादीत सापडत नाही, अशा मतदारांना त्यांच्या नागरिकत्वाच्या व वास्तव्याच्या खात्रीसाठी भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले 13 प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत। यात खालील पुराव्यांचा समावेश आहे: केंद्र राज्य सरकारचे ओळखपत्र किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डर, 1 जुलै 1987 पूर्वी दिलेले अधिकृत ओळखपत्र कागदपत्र, सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जन्मदाखला किंवा पासपोर्ट, 10वी-12वीचे बोर्ड प्रमाणपत्र, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, आधार कार्ड किंवा इतर अधिकृत निवास प्रमाणपत्र। BLO घरोघरी करणार पडताळणी। या प्रक्रियेसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO त्यांच्या ॲपद्वारे डेटा संकलित करणार आहेत। संशयास्पद किंवा पुरावे नसलेल्या मतदारांबाबत निवडणूक नोंदणी अधिकारी प्रत्यक्ष सुनावणी घेऊन निर्णय घेतील। या मोहिमेत राजकीय पक्षांनी देखील आपले बूथ लेव्हल एजंट BLA नेमून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।